He wanted me to come in the ocean with him. वाह बसलेत भाई. कसं बसता तुम्ही. वाजलेत 11 सकाळचे. वेलकम टू द न्यू व्लॉग 101. आणि भाई कसं कार्यक्रम करतो. दोघे सबस्क्रायबर पाहिजेत भाई. ज्यांनी बघितलेलं आहे डॉक्टर शिंदे. एकदम डेंजर भाई. सो आता इथे आम्ही इंटरकॉन्टिनेंटल मध्ये राहतोय बिकॉज इथे आम्हाला एक स्पेस पाहिजे होती जिथे आपले हे डेटा ट्रान्सफर वगैरे कार्यक्रम करायचा आहे. पण आता इथून चेकआउट करून फाटाक्स घेऊन जाऊन फाटाक्स एडिट वगैरे करायचं आहे. कसं काय होणार माहित नाही. एकदमच जी इंटरकॉन्टिनेंटल मध्ये हाफ चड्डी आणि हे घालून आणि हे जे असं आलोय ना मी कसं घेतलंय मला माहित नाही. बट रिस्पेक्ट टू इंटरकॉन्टिनेंटल. आणि आता पटकन घरी जायची बात आलेली आहे. ओ भाई बीच में बहुत बड़ा स्किप बटन हो गया ना. तो सुबह अपलोड किया मतलब सुबह सकाळी शूट केलं इंटरकॉन्टिनेंटलमध्ये. त्याच्यानंतर गाडीत मी झोपलो थोडं पॉवर नॅप घेतला बिकॉज म्हटलं त्याच वेळी टाईम आहे. त्याच्यानंतर घरी आलो आणि पूर्ण वेळ एडिटला बसलो आणि आता 2 वाजलेत. कल भी नहीं सोए थे आज भी लेट. अभी अपलोड करके सोएंगे. पता नहीं आता करू का सकाळी मला माहित नाही. बट आय थिंक आय विल अपलोड इट नाउ. बट गुजबम्स आले यार मला विचार करून. पण आहे भाई देव आहे. एवढं सगळं कसं जुळून येऊ शकतात गोष्टी. हाऊ कॅन यू कनेक्ट ऑल द थिंग्स परफेक्टली. आय गेट समवन ॲट वन प्लेस देन समवन ॲट अनदर प्लेस अँड देन थर्ड अँड फोर्थ. आणि माय व्लॉग इज ऑल सॉर्टेड. एव्हरी इंच ऑफ माय व्लॉग इज सॉर्टेड. लास्टला तर मी होप सोडलेले बोललो लांबूनच. आय थिंक इट इज अ बाय टू लालबागचा राजा. बट ही वॉन्टेड मी टू कम in the ocean with him. फुटेज बघून आता मला गोष्टी लक्षात येत आहेत. आय एम सॉरी फॉर द व्लॉग. मधला पार्ट स्किप केला. मध्ये काही शूट करायला ॲक्च्युली नव्हतंच. घरी आलो आणि डायरेक्ट कामालाच बसलो मी बिकॉज आय वॉन्टेड टू अपलोड दिस व्लॉग अँड गिव्ह यू द एक्सपिरियन्स ऑफ द 100th व्लॉग. अँड जास्त बोलायचं मन नाही करायचं आता काय मला माहित नाही. बिकॉज कालचा जो एक्सपिरियन्स होता 2 दिवसाचा त्याच्यात खूप काय शिकलो यार लाईफबद्दल, मुंबईबद्दल, मुंबईच्या स्पिरिटबद्दल. की मुंबईत लोक एकमेकांसाठी आहेत. कितीही फास्ट कितीही धावपळीत असतो ना आपण मुंबईत एकमेकांसाठी आहोत. आपण कॅन यू जस्ट इमॅजिन की मी जर एका लोकेशनला अर्धा तास आधी किंवा अर्धा तास लेट जरी गेलो तरी मला पुढचं नाही भेटलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बीचवर मी अर्धा तास आधी गेलो असतो तर मी पटकन निघालो असतो. त्यांची हाक नसती आली. मी त्या पोझिशनलाच नसतो ज्या पोझिशनला त्यांनी मला त्याची नजर गेली. एवढ्या गर्दीतून गिरगाव चौपाटीमध्ये एवढ्या गर्दीतून ही स्पॉटेड मी बिकॉज आय वॉज ॲट द राईट स्पॉट. अँड देन ही कॉल्ड मी. आणि मी धावत गेलो आणि डायरेक्ट बोटमध्ये उडी मारली. पाणी इथपर्यंत आलेलं. मी ती पोहत गेलो. आणि किती मायन्यूट गोष्टी आहेत की मी जर टायमावर नसतो तिकडे पोचलो किंवा टायमाच्या आधी पोचलो असतो तरी नसतं झालं. तोच टाइम परफेक्ट होता. तो टाइम लिहिलेला. किती गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो यार. किती गोष्टी. गोसावी होता माझ्यावर. गोसावी पुढे निघून गेला. मी तिथे बॅरिकेडला बरोबर अडकून बसलो. त्या बॅरिकेडच्या त्याच जवळ गेलो जिथे ती पोरं होती. मला वरती बोलून घेतलं. नंतर गेलो. कसं होऊ शकतं असं यार सगळं.
तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय का मला नाही माहिती, बट खूप खूप डीप आहे भाई. मी या गोष्टीत खूप बिलीव्ह करतो. एव्हरीथिंग वॉज राईट इन द 2 days फॉर मी. इट वॉज लाईक लालबागच्या राजाला पाहिजे होतं मी हा व्लॉग करावा आणि त्याच्याबरोबर स्टार्ट टू एंड घ्यावं. म्हणजे मी सकाळी एकदम लवकर जरी पोहोचलो असतो तरी मी दुसरीकडे कुठेतरी असतो. लेट पोहोचलो असतो तर लालबागचा राजा मला भेटला नसता. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. म्हणून मी त्याच्यात पण बिलीव्ह करतो एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. हीच गोष्ट ती. कसं भाई कसं, प्लीज मला याचा आन्सर द्या कॉमेंट्स मध्ये. कसं मला या गोष्टी खूप जास्त फॅसिनेट करतात की ह्याचा आन्सर दे भाई. मला ह्याचं काय आन्सर असू शकतं. एवढे तर मोठे सायंटिस्ट हे असं तसं काढतात सगळ्या गोष्टींचे आन्सर्स. ह्याचं काय आन्सर आहे. रात्री 3 वाजता फायनली अपलोड झाला ब्लॉग आणि त्याच्यानंतर मी बेडवर आलो. थंबनेल चालू होतं, थंबनेलचं काम, आणि मग झोपलो. बट आय टेल यू फॉर शुअर इन दिस होल व्लॉग की अजून काय काय मॅजिकल मोमेंट्स घडलेत. फर्स्टली तर मला आपला 100 ब्लॉगसाठी ओमकार गोसावीला मला थँक्यू म्हणायचं आहे. बिकॉज मी तर सेटल झालेलो, मला तर पोरांनी सुरुवातीला वाचवलं. बट ओमकार गोसावी गर्दीत पूर्ण वेळ, तो मी जो श्रॉफ बिल्डिंगचा जो फुटेज आहे तो फक्त एकच फुटेज मी टाकला आहे. बट त्यांनी सगळ्या मूर्तींचे, जे माझ्या इथून मला दिसवते ना, त्यांनी सगळ्या मूर्तींचे पुष्पवृष्टी घेतली. सगळं फुटेज आहे माझ्याकडे. टोटल फुटेज आमच्या दोघांचं काहीतरी 600 फुटेजेस झालेले. आणि मला असं वाटलेलं की विसर्जनानंतर मी घरी येईल, म्हणजे पटकन हॉटेलमध्ये जाईल आणि तिकडे एडिट करायला सुरू करेल. 9 वाजता वगैरे सुरू करेल आणि होईल आपला 9 वाजेपर्यंत रात्री. बट ते विसर्जन मला बोटीत जायला भेटलं. त्याच्यानंतर मग ते 12-1 झाले आणि मग भाई अल्टिमेट एक्सपिरियन्स. सो थँक्यू सो मच ओमकार गोसावी. त्यांनी जी चेंदामेंदी एक्सपिरियन्स केली नाही, त्यांनी ॲक्च्युली चेंदामेंदी एक्सपिरियन्स केली. बिकॉज तो पूर्ण वेळ होता आणि श्रॉफ बिल्डिंगच्या इथे प्रॉपर अशी सावली वगैरे नव्हती. सो त्याला असं गर्दीत तिथे उभंच राहावं लागायचं पूर्ण वेळ. अँड फायनली घरचं जेवण, वांग्याची भाजी. वांगं नाही आहे बिकॉज मला वांगं नाही आवडत. सो वांगं नाही आहे, ते लिंबू आहे, ज्वारीची भाकरी आहे, अँड वी गॉट बटाटा भाजी होममेड. सो खूप बरं वाटतंय बाई. काल काय नीट खाल्लंच नाही आणि आज असं जेवण भेटल्यावर खूपच भाव वाटतंय. आपण चाललोय आता स्किन डॉक्टरकडे. बिकॉज ऑफकोर्स 2 दिवस आपल्या स्किनची तर लफडी झाली असतील, म्हणून बोललो की आता स्किन डॉक्टरला म्हणजे आज कुछ ट्रीटमेंट शायद नहीं करके आज अपन सिर्फ जाएंगे और मिलेंगे और दिखाएंगे. बघू ती काय बोलते. लवकरच. येस. इथे ही लोक काय बोलतोय मी, ही लोक रील बनवत आहेत काहीतरी आणि ते बोलले की भाई एक छोटा कॅमिओ. बोलतो नाही भाई, आता 2 दिवस तर अंगाचं काय सांगता येत नाही. आता पहिले डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर काय शिवाय घालते बघू. ती तर टीचर सारखीच आहे भाई. ती जी ओरडते ना बाबा, एकदम टेन्शन आलं. असं एक्झामला गेल्यासारखं आता वाटतंय मला. अँड डॉक्टरकडून आल्यानंतर आपण डायरेक्ट ये बेड पे लांबलेच हो गे भाई. पॅकअप झाला आपला. बिकॉज जी 2 दिवसाची माझी झोप होती ना, टोटल 48 hours. त्या दिवशी निघालो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो. मग एडिट करताना तुम्ही माझी हालत बघितली कशी होती. मी काय बोलतो मलाच नाही माहिती. इमोशनल झालो काय आणि काय ते वेगळा झोन होता. बट ते 2 दिवसाची झोप नाही भेटल्यामुळे मला काल पण इनकम्प्लीट फील होत होतं. बिकॉज मी काल सकाळी पण लवकर उठलो आणि इंस्टाग्रामवर टाकलं की द ब्लॉग इज आउट, सगळं टाकावं लागलं. आणि त्याच्यानंतर पण बाहेरची वगैरे कामं केली, डॉक्टर वगैरे गेलो. सो ती झोप इनकम्प्लीट होती आणि ती आत्ता प्रॉपर झाली आहे कुठेतरी, अशी की नीट झाली. आणि आता मला जरा बरं वाटतंय. बट डॉक्टरला डेफिनेटली बरं नाही वाटत. बिकॉज डॉक्टर बोलली की हे काय, एवढी आपण मेहनत केली, आता कसं काय होणार आहे. म्हणजे
इफ यू कॅन नोटीस, आय डोंट नो इफ यू कॅन सी, तुम्हीच सांगा भाई, म्हणजे डॉक्टर जरा खुश होईल कॉमेंट्समध्ये. कशी वाटते तुम्हाला स्किन? मला माहिती आहे हा इथे हा पिंपल आहे, पण तो पिंपलचा काही सीन नाही आहे, इट्स स्किनचा सीन आहे. सो ती अशी एकदम ती ॲक्च्युली जायच्या आधी मला बोललेली की कारण काय नाही, ठीक आहे सनस्क्रीन वगैरे लाव जा, पण ते सनस्क्रीन तर मी एकदाच लावू शकतो ना, असं नेहमी तर नाही लावू शकत, बिकॉज तिकडे लावायला तिथं बाई उभा राहायला जागा नाही, सनस्क्रीन कुठे लावत बसणार. तर मग ती पहिली बोलली की ठीक आहे काय, समटाईम्स यू गेन समटाईम्स यू लूज, वी विल रिकवर इट. बट काल तिचं जे रिॲक्शन होतं प्राइजलेस होता. आई विश आई कुड शो यू बट आई कांट, बिकॉज एज आई टोल्ड कि जेव्हा इसका पूरा कार्यक्रम होगा उसके बाद आपको डॉक्टर दिखाएंगे और आपको सब डिटेल्स बताएंगे डॉक्टर के बारे में. बट ती शिंदे पण एक छोटी मोठी ट्रीटमेंट घेतो तिच्याकडून. सो शिंदेला ती खूप चांगलं बोलत होती की युअर स्किन इज व्हेरी नाईस अँड ॲटलिस्ट सम ऑफ माय स्टुडंट इज ऑलरेडी फॉलोईंग. आणि मी असं बाजूला तिकडे बसून असं शिंदेकडे बघत होतो, ह्याला चांगलं बोलते, मला नाही बोलत. एकदम प्रॉपर पॅरेंट्स टीचर मीटिंग सारखं झालेलं की दिस बॉय इज व्हेरी गुड, ही स्टडीज अँड दिस बॉय इज व्हेरी नॉटी, दिस इज व्हेरी बॅड बॉय, असं एकदम झालेलं. सो डोंट वरी डॉक्टर, आपण रिकवर करू, काय नाही. आता जरा 3-4 दिवसात तिने परत बोलवलं आणि मला तर असं वाटतं की ती आता असं प्रॉपर घेऊन मला असं घासणार आहे आणि असं रेडी करणार आहे. सो होई नाही यार, डॉक्टर पण बोलली काय नाही, लालबागच्या राजासाठी शेवटी तू एवढं केलंय, एवढं लोकांचं तुला प्रेम भेटलं, तर उतना सॅक्रिफाईस तो बनताय, ये तो होते ही रहेगा, ये तो क्या है, ये तो लाईफ लॉंग आहे. अँड पर्सनली मला असं वाटतं, बिकॉज मी आता पर्सनली तिकडे 24 तास राहिलोय विथ लालबागचा राजा. सो मी पूर्ण माहोल बघितलाय माझ्या डोळ्यांनी. सो आय थिंक आय कॅन कॉमेंट दिस अँड दिस इज माय पर्सनल रिव्ह्यू. ठीक आहे. जेव्हा मी क्रिएटर नव्हतो ना, तेव्हा मी गेलेलो दर्शनाला पप्पांबरोबर, पप्पा मला घेऊन गेलेले, अँड तेव्हा मी लाईनीतून गेलेलो, मुखदर्शनची लाईन होती त्याच्यातून मी गेलेलो आणि माझं नीट दर्शन झालेलं. त्याच्यानंतर मी एकदा मित्रांबरोबर गेलेलो पायाजवळ, पायाची लाईन, तेव्हा पण विदाऊट एनी VIP ट्रीटमेंट असंच गेलेलो. आणि दोन्ही वेळेला माझ्याबरोबर काही मॅटर नाही झाले, काही मारामारी नाही झाली, कुणाशी काय वाद नाही झाला, काही नाही झालं. सो आय थिंक बिकॉज अजून एक ही गोष्ट आहे की मी तिकडे बघवतो की दुसऱ्यांचे मॅटर चालू होते. सो मला असं वाटतं ना की इट इज नॉट विथ एव्हरी वन ते सगळ्या गोष्टी होतात. पर्सनल एक्सपिरियन्स आहे, पर्सनल रिव्ह्यू आहे माझ्याबरोबर नाही झालंय. आणि त्याच्यानंतर मी अजून VIP दर्शन असं नाही गेलो. जेव्हा आता क्रिएटर वगैरे झालं, सगळेच जातात VIP दर्शनला, मी असं नाही गेलो बिकॉज मला नाही वाटलं जावं असं. मला हा एक्सपिरियन्स घ्यावासा वाटला. अगेन हा माझा पर्सनल रिव्ह्यू होता. मी हे नाही बोलत आहे की मग विकी कौशल मायार का नाही करत, विकी कौशल का VIP घेतो, नाही भाई, नाही होऊ शकत. बिकॉज विकी कौशल जर असा मायार का उतरला तर भाई तिथे लफडी होती त्यासाठी, आणि मग सेक्युरिटी इश्यूज, आणि मग एकदमच विचित्र होऊन जायचं एकदम काहीतरी. सो दे कांट डू इट, आय कुड डू इट. सगळ्यांना लालबागच्या राजाचं दर्शन पाहिजे, सगळ्यांना लालबागच्या राजाचं दर्शन द्यायचंय. म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांना, पोलिसांना, सगळ्यांना पाहिजे की भाई सगळ्यांना भेटू दे. बिकॉज लांबून लांबून लोक येतात, मी बघितले कुठून लोक येतात. भाई जर सर्वांना दर्शन पाहिजे तर मग काही ना काहीतरी, कुठे ना कुठेतरी काहीतरी चूक होणार ना. म्हणजे ती कार्यकर्त्यांची असेल किंवा भक्तांची असेल, कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी होणार. नाही भाई, त्या क्राऊडमध्ये ना सुचत नाही कसं मॅनेज करायचं, कुणाला कसं मॅनेज करायचं. पोलिसांना तर हॅट्स ऑफ आहे भाई. मुंबई पोलीस जे मॅनेज करताना विसर्जनाच्या दिवशीला किंवा 10 दिवस जे मॅनेज करताना, ते भाई हॅट्स ऑफ आहे भाई. पेशन्स लेवल यू कांट इमॅजिन किती पेशन्स लेवल लागतो. म्हणजे माझ्या डोक्यात तर एकच असतं नेहमी, मी ट्रॅफिक हवालदारला पण जेव्हा बघतो ना रस्त्यावर, माझ्या डोक्यात एकच विचार असतो की भाई हा माणूस, आपण कसं घरातून निघतो की आज आपला दिवस चांगला असावा, आपला बॉस आपल्याला चांगला बोलणार, मग आपल्याशी कोणतरी चांगलं वागणार, मग आपल्यावर सगळं चांगलं होणार आणि आपण घरी येऊन झोपणार. ट्रॅफिक हवालदार काय पर्स्पेक्टिव्हने बाहेर पडतो, बिकॉज त्याचा कोणाबरोबर तरी लफडा होणार, काय ना काहीतरी वाद होणार, काहीतरी होणार. सेम इकडे की जे पोलीसवाले निघालेत आज असे बंदोबस्ताला, ते निघालेच असतील ना भाई, आपल्यासारखेच माणूस आहेत ना, ते पण निघाले असतील की भाई आज आपण एक फ्रेश पर्स्पेक्टिव्हने जाऊया, आज आपल्यावर सगळं छान होणार, काय छान मूड आहे आपला. पण तिकडे मॅटर होतातच, काय ना काहीतरी कोण वाकड्यात जातं. एवढा राग, एवढा घाम, एवढ्या चेंगराचेंगरीमध्ये नाही होत भाई पेशन्स. सो मी समजू शकतो पोलिसांचं पण, कार्यकर्त्यांचं पण, भक्तांचं पण, सगळ्यांचं. अगेन आय एम नॉट डिफेंडिंग, मला काय असे काही वेगळे पैसे नाही दिले लालबागच्या राजाच्या मंडळांनी की असं चांगलं बोलावं. बट मी ग्राउंड रियालिटी बघितली आणि मला माहिती आहे की इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. एवढी लोकांना जर सर्वांना पाहिजे ना दर्शन, थोडं थोडं करून, तर होणार भाई, काय ना काहीतरी होणार त्याच्यात. अगेन मला असं वाटतं की भाई बाप्पाचा आशीर्वाद माझ्यावर असं काही नाही झालं.
बट ह्याचा अर्थ हे नाही ज्याच्यावर वाईट झालं त्याच्यावर बाप्पाचा आशीर्वाद नाही, असं नाहीये. मी बोलू शकतो मी लकी होतो, असं आहे. या व्लॉगमध्ये पण मी लकी होतो की मला असा एक्सपिरियन्स करता आला. बट हीच मॅजिकल मोमेंट आहे माझ्यासाठी, हीच बिलीव्ह इन मॅजिक मोमेंट आहे की हे मला करता आलं, हे मला तुम्हाला दाखवता आलं. आणि मला माहिती आहे खूप लोक कॉमेंट पण करतात खाली की भाई आम्ही पण नेक्स्ट टाइम असं विसर्जनाला तुझ्यावर काय येणार. भाई अगेन मी बोलतो, दिस इज नॉट फॉर द लाईट हार्टेड, दिस इज नॉट फॉर द लाईट हार्टेड. आय रिपीट, नाही भाई. त्या गर्दीत मी बघितली आहे, ती गर्दी मी इमॅजिन केलं जर मला त्या बॅरिकेडच्या अलीकडे नसतं घेतलं ना तर मी मला वाटतं होप सोडले असते. बट बाप्पाची कृपा होती, बाप्पाला पाहिजे होतं मी हा व्लॉग करावा आणि तुम्हाला दाखवावा, म्हणून माझ्यावर सगळं चांगलं झालं. सो आय वोंट रेकमेंड दॅट यू कम टू द विसर्जन, बिकॉज येतात लोक, बायका पण येतात, मी बघितलंय भाई. बट त्यांचे जे हाल होतात ना ते बघवत नाही भाई. मला काय करणार, बट आहे भाई, त्या बाप्पासाठी सगळे येतात. ती वाईब आहे भाई. ते मी जसं मी व्लॉग आधीच्या व्लॉगमध्ये पण बोललो ना, ती एक वाईब आहे ना की बाप्पाला बघून जी एनर्जी, जी वाईब भेटते ना ती अनमॅच्ड आहे भाई. एवढी एनर्जी येते ना त्याला बघून, खूप बाप लागतं. सो प्लीज येताय तर या, मला प्रॉब्लेम नाही. बट देन डोंट कंप्लेन की असं झालं माझ्यावर तसं झालं. तिकडे काही ना काहीतरी होतं आणि काही ना काही नाही पण होतं, चांगलं पण होतं, दोन्ही गोष्टी होतात. सो बी रेडी फॉर इट. अँड कमिंग बॅक टू द मॅजिकल पॉइंट, 4 वाजता आम्ही ती लालबागची ट्रॉली खेचली. मला त्यांनी मानपान दिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी. तिकडून मी निघालो. तिकडून निघाल्यानंतर मला नेक्स्ट स्पॉटला जायचं होतं. बट सीन असा असतो की लालबागचा राजा जिथे असतो ना तिथे 1-2 किलोमीटर रेडियसमध्ये खूप लोक असतात. सो ओला उबर काही भेटत नाही. तरी आम्ही लांब खूप चाललो आम्ही आणि खूप लांब गेलो. सकाळचे 4 वाजले. ऑफकोर्स टॅक्सी वगैरे काही भेटणार नाही, रिक्षा तर नाही भेटत मरीन ड्राईव्हला ऑफकोर्स. सो आम्ही चालतोय, लोक येत म्हणजे जात आहेत मूर्तीकडे. आम्ही दुसऱ्या दिशेला जातोय. काय करायचं गोसावी, जरा भेटते का ओला उबर? नाही. 4 वाजता ऑफकोर्स नाहीच भेटणार. 4 पण वाजले, 4 वाजता तर नाहीच. सो चालता आता मग आम्हाला 4-5 पोरं भेटली, फॅन होते. ते बोलले भाई फोटो वगैरे. मी बोललो ओके येस काढा भाई, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मी अशीच फोटो काढता गोसावीला हाक मारली. मी बोललो अरे भाई ओलाचं काय सीन, काय बुक होते का नाही? ते पोरांनी ऐकलं, ते बोलले की अरे भाई ओला वगैरे कशाला, आम्ही आहे ना, सोडू ना, कुठे जायचं सांग. मी बोललो भाई मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटीच्या इकडे. तर बोला अरे भाई चल ना, बस ना, बाईक आहे आपल्याकडे, 5 बाईक आहे, चल कुणावर बसू, 5 बाईक आहे, सोडू तुला, चल. मी बोललो आईच्या गावात असं आहे का? बोललो चल काय प्रॉब्लेम नाही. त्या पोरांनी सोडलं आणि मी पोचलो स्पॉट 4ला. आणि मी इमॅजिन करतोय कसं आम्ही त्याच लोकेशनला 4 वाजता पोचलो जिथे ही पोरं भेटली. ह्यांच्याकडे 5 बाईक होते, ह्यांनी आम्हाला तिथे सोडलं. नाहीतर पॉसिबलच नव्हतं. हे खरंच बिलीव्ह इन मॅजिक आहे भाई. हे लिहिलंय त्यांनी सगळं, हे लिहिलंय. म्हणून मी बोललो ना, हळूहळू बिल्डअप होत गेलं. पूर्ण दिवसात हळूहळू मला बिल्डअप होत गेलं की भाई आय थिंक दे वॉन्ट्स मी. आणि त्या पोरांनी आम्हाला तिथे सोडलं. नाहीतर आम्हाला 2 तास आरामशीर लागले असं चालत. आणि आमचे हाल एवढे बेहाल झालेले, आमचे पाय आरपार गेलेले, ऑलमोस्ट 17-18 तास झालेले आमचे. आणि त्याच्यानंतर आम्हाला चालत जायचं होतं, बट त्यांनी आम्हाला सोडलं तिकडे. आणि असे खूप सारे अजून मॅजिकल मोमेंट झाले जे लास्ट ब्लॉगमध्ये मी टाकले, 100 ब्लॉगमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोसावीला एक्झॅक्टली 12 वाजता लालबागचा राजा त्याच्या समोर दिसला. 23:57ला माझा वी वेअर इन बायकाळा, 23:57ला माझ्याकडून तो गेला. मी गोसावीला फोन केला, भाई तुझ्याकडे येतोय आता, तर तू कॅमेरा चालू कर. त्याचा बड्डे होता, 17th नाईट. 23:57ला मी त्याला कॉल केला. 12 वाजता त्याच्या समोर राजा होता. आणि दॅट गाय हॅज नॉट बीन टू लालबागचा राजा एव्हर. आणि त्याला असा एक्सपिरियन्स करता आला. भाई मी बोलतोय ना, हे सगळं लिहिलेलं त्यांनी. बट द बेस्ट वन, द अल्टिमेट ऑफ ऑल दिस वॉज की मी 9 जूनला सुरू केले ब्लॉग्स. पप्पांना घेऊन गेलो US ला. त्याच्या आधी पण माझं खूप मन करत होतं की कधी व्लॉग्स का नाही सुरू करत मी. मला खूप म्हणजे मी ॲक्च्युली बघायला गेलं ना, टू टेल यू दिस नो वन नोज, मी व्लॉग सुरू केले लॉकडाऊनमध्ये. माझ्याकडे एक मी सिस्टम त्यावेळी ॲक्च्युली रील वगैरे काही फेमस नव्हतं, तर त्यावेळी मी व्लॉग असं सुरू करायचं केलं लॉकडाऊनमध्ये. मी एक गेमिंग सिस्टम आणलेली आणि मी विचारलं लॉकडाऊनमध्ये स्ट्रीम करू. तन्मय भेटला बघून आम्ही तसं काहीतरी विचार केला आणि नाही झालं ते वर्कआउट.
नाही झालं, टाइम गेला. आणि 9 जूनला मी असंच विचार केला की ठीक आहे, आता पप्पांना घेऊन चाललोय US ला, तो चालू करते. आणि त्याचे 2-3-4 काहीतरी व्लॉग झाले. आणि त्याच्यानंतर एक कॉमेंट होती कुणाची तरी, त्यांनी सांगितलं की भाई तुझा 100th व्लॉग अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे तू शूट करणार आहेस. मी बोललो भाई कसं प्लॅन झाला हा, एकदम अनएक्सपेक्टेड प्लॅन. पण त्याच्यानंतर पण माझा, इफ यू नोटीस, माझा अनंत चतुर्दशीचा व्लॉग ऍक्च्युली 17 तारखेला, म्हणजे 100th व्लॉग माझा 17 तारखेला होणार होता. बट एक्झॅक्टली त्याच्या आधी मला अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर भेटले. आणि त्यांच्यामुळे, बिकॉज ते 1.5 तासाचे गप्पा झाले, मला असं वाटलं 15 मिनिटाचे गप्पा झाले, 1.5 तासाचे गप्पा झाल्यामुळे मला एक एपिसोड टाकावा लागला, ज्याच्यामुळे तो डेली व्लॉग नव्हता. आणि त्याच्यानंतर मग एक्झॅक्टली अनंत चतुर्दशीचा जो 17 दिवशी मी केला, तो 18 तारखेला मला टाकावा, म्हणजे 19ला सकाळी पडला. बट अनप्लॅन्ड भाई, अगेन मी प्लॅन, म्हणजे असं कोण प्लॅन करतं की आपण या तारखेला सुरू करू आणि मग अनंत चतुर्थी? नाही भाई, असं नाही. पप्पांना घेऊन जायचं होतं, सरप्राईज द्यायचा होता, व्लॉग केला. आणि म्हणजे दिस वॉज अगेन भाई मला कळतंय ना मी काय बोलतोय भाई. त्यांनी प्लॅन केलेलं की तू याच तारखेला सुरू करणार तुझी डेली ब्लॉगिंग, आणि मग 100वा ब्लॉगला मी येतो बघ तुझ्यासमोर. ओ भाई गूजबम्स बोलल्यावरच मला, तू सुरू कर, मी आलोच 100वा व्लॉगला तुला भेटायला. आणि तुझा 100वा व्लॉग कसा बाप करतो मग. आणि तो बाप झाला. ओर भाई बाप झाला. म्हणजे तुमचे कॉमेंट्स कुठून कुठून, USA, कॅनडा, कुठून तुम्ही सगळे बघतायत आणि रडतायत, सगळे रडतायत भाई कॉमेंटमध्ये. पॅराग्राफ म्हणजे कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट व्लॉग. मला माहिती आहे मी लास्ट टाइम नव्हता घेतला, बट कोणते घेऊ, मला असं झालंय, मला असं झालं एक वेगळा व्लॉग बनवू का कॉमेंटचा, बिकॉज खूपच बाप आहे. आणि त्याच्यात एकाने तर खूप बाप कॉमेंट केलेली, अल्टिमेट कॉमेंट होती. मला असं वाटतं की एवढे सगळे व्लॉग्स आपले झालेत, एवढे सगळे कॉमेंट्स मी बघतोच आहे, सगळे कॉमेंट्स मी लाईक करतोय, प्रत्येक कॉमेंट मी वाचतोय. बट द अल्टिमेट कॉमेंट वॉज वन, जिथे एका बोरांनी कनेक्ट केलं की भाई तू जी म्युझिक वापरली आहेस ना, इंटरस्टेलरची जी म्युझिक लास्टला वापरली आहे, ती स्टेवाली म्युझिक आहे. जेव्हा इंटरस्टेलरमधून तो बाप निघतो आणि पोरगी बोलते नाही स्टे, आणि नंतर एंडला त्याला करेक्ट होतं की भाई हा पोरगी बोलवती स्टे, तो पण त्या 4th डिमेन्शन मधून बोलतो की मर्फ टेल मी टू स्टे, आणि मी तीच एक्झॅक्टली म्युझिक कशी वापरली भाई. राजाच्या विसर्जनाला मी स्टेची म्युझिक कशी वापरली. प्लॅन नाही भाई, असं स्टे आणि राजा असं नाही करू शकत ना, बट यू नोटिस्ड इट. झालं एकदम मला भाई. आय डोंट नो व्हॉट एल्स टू से, बट आय होप यू लाईक दिस व्लॉग. आय होप यू लाईक द प्रिव्हियस व्लॉग. जर नाही बघितलं तर प्लीज बघा, टीव्हीवर बघा, सईकडून बघा. आणि नेक्स्ट इयर मी करेल का नाही मला हे नाही माहिती, बट यावेळी करून मला खूप बरं वाटलं. आणि तुम्हाला पण ते बरं वाटलं, ते मला खूप वाटलं. आपला एक मीटअप पण झाला, तुम्हाला एक एक्सपिरियन्स पण बघता आला घरातूनच. तुम्ही सगळे बोलतात की भाई आम्ही तुझ्याबरोबरच आहोत असं वाटतंय, फुल VR एक्सपिरियन्स. आय होप आय कुड डू इट. आणि मला ते प्रॉपरली एडिट करायचं होतं, म्हणून जास्त वेळ गेला आणि म्हणून ब्लॉग लेट आला. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्याच्यानंतर एक दिवसाचा आपल्याला गॅप पडला, सो त्यासाठी पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बट मला तुम्हाला काही चिपकवायचं नाही. अपने को तुमको बाप ही आइटम देने का है. तुम लोग इतना अपने पे विश्वास रखते हो, आपने को तो तुमको बाप आइटम देना ही है. खूप बाप वाटलं. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा फाट. मे बी नेक्स्ट विसर्जनाच्या, म्हणजे नेक्स्ट लालबागच्या, नेक्स्ट गणपतीला आपले 1 मिलियन जर झाले तर अजून काहीतरी वाईल्ड करू आपण. काय माहित नाही होतील त्यावेळी का नाही होतील, काय तुमच्यावरच माहिती आहे. आता करा हा व्लॉग शेअर, लाईक करा, कमेंट करा. आणि आता तर बिलीव्ह इन मॅजिक करा जर तुम्ही नाही करत आहे तर. मेहनत करत राहायची आणि बघायचं नाही आउटपुट काय भेटणार आहे आपल्याला. त्याचा मेहनत करत राहायची आणि बिलीव्ह इन मॅजिक करायचं, प्रॉपर भेटतं. असताला गो.